रिक्षा टॅक्सीच्या दरामध्ये 3 रुपये वाढ होण्याची शक्यता. परिवहन खात्याच्या प्रस्तावावरती MMRTI घेणार निर्णय. सीएनजीचे दर वाढल्यामुळे मागणी. मान्यता मिळाल्यास रिक्षाचं भाडं 26 रुपये तर टॅक्सीचं भाडं 31 रुपये. BKC परिसरातली वाहतूक कोंडी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून मार्गात बदल. 20 एप्रिलपर्यंत अॅव्हेन्यू 3 मार्गावरील वाहनांना व्ही वर्क गॅप ते कनेक्टर जंक्शनपर्यंत जाण्यास प्रवेश बंदी. कनेक्टर ब्रिज खालनं वाहतूक सुरू. मुंबईतल्या राणीच्या बागेत उभारणार नवीन सर्पालय. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी. एसटीच्या कंत्राटी बस निविदा रद्द. नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. बहुचर्चित 1310 गाड्या भाडेतत्वावरती घेण्याच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळ्याची फडणवीसांकडून गंभीर दखल. लाडकी बहीणसाठी तरतूद करणार. अर्थसंकल्पांमध्ये आर्थिक स्रोत वाढवण्यावरती भर. योजनेमुळे महिलांचा आर्थिक आधार मजबूत. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. ठाण्यात डम्पिंग ग्राउंडवरनं आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक. टेंडर काढा पण कचरा टाकणार कुठे हेही सांगा. आव्हाडांचा महापालिकेला सवाल. दावोसमधल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण. आज ऑटोमोबाईल क्षेत्राशी निगडीत काही मोठे करार होणार. दावोसमध्ये 6,25,457 कोटींचे सामंजस्य करार. नागपूर गडचिरोलीसाठी JSWशी 3 लाख कोटींचा सामंजस्य करार. 92,235 रोजगार निर्मिती होणार. मंत्री मंगल प्रभात लोधांच्या मुलांमध्ये व्यापार चिन्हाच्या मालकीवरनं वाद. धाकटे भाऊ अभिनंदन यांना लोगो वापरण्यापासून रोखण्यासाठी मोठे भाऊ अभिषेक यांची हायकोर्टात धाव. 27 जानेवारीला सुनावणी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कलानगर मातोश्री परिसरात दोन्ही शिवसेनेकडनं बॅनरबाजी. उद्या दोन्ही शिवसेनेचे मेळावे पार पडणार. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना धक्का देणार असल्याचा मंत्री उदय सामंत यांचा दावा. ठाकरे गटाचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटून गेल्याची सामंतांची माहिती. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी महेंद्र थोरवेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. सहपालकमंत्रीपद नको, पालकमंत्रीपदच हवं थोरवेंची मागणी. तर शिंदेंचा निर्णय मान्य असेल गोगावलेंची प्रतिक्रिया. पालकमंत्रीपदाचा वाद मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात. मुख्यमंत्री दावोसहून परत आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडचे नाराज आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार. दादा भुसेंनाच नाशिकचे पालकमंत्री करा. नाशिक जिल्ह्यातील शिवसैनिकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आग्रही मागणी. जिल्ह्याच्या विकासात भुसेंचा मोठा वाटा असल्याचा दावा. वाळूच्या गाड्यांकडे दुर्लक्ष करा, सगळे आपलेच. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य. विखे पाटलांचं वक्तव्य भाजपला अडचणीत आणण्याची शक्यता. सोलापुरामध्ये पालकमंत्री विजयकुमार गोरेंचा मोहिते पाटलांना इशारा. सगळ्या आजाराची औषधं असतात. भाजपला किंवा कार्यकर्त्याला त्रास होणारं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही. गोरेंचा इशारा. राज्यातल्या थिएटर मालकांनी शोले चित्रपट मोफत दाखवावा. मंत्री आशिष शेलार यांची मागणी. 15 ऑगस्टला शोले सिनेमाला 50 वर्ष पूर्ण. संघ मुख्यालयावरील मोर्चामध्ये सहभागी न झाल्याचं कारण देत प्रदेश युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांना कार्यमुक्त केल्यानंतर पक्षांतर्गत गटबाजी उफाळली. कुणाल राऊत हटावासाठी पदाधिकाऱ्यांची दिल्लीवारी. येत्या 25 जानेवारीला महाराष्ट्र काँग्रेसची निदर्शनं. भाजप आणि निवडणूक आयोगाला घेरणार. नाना पटोलेंनी केली घोषणा. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना दिलासा. ईडीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाला ईडीने दिलं होतं आव्हान. बांधकाम व्यावसायिकाचा नाहक छळ केल्यामुळे ईडीला ठोठावला दंड. मुंबई हायकोर्टाचा दणका. तपास यंत्रणांना कायद्याचा धाक बसायला हवा. कायद्याचा दुरुपयोग करून लोकांना त्रास देणं तपास यंत्रणांनी बंद करण्यासाठी दंड.
कुर्ला बेस्ट अपघाताला बस चालकच जबाबदार. बेस्टच्या अंतर्गत चौकशी अहवालामध्ये निष्कर्ष. बेस्ट प्रशासनाने मुख्य सचिव सुजाता सॉनिक यांना केला होता अहवाल सादर. अपघातात झाला होता 9 जणांचा मृत्यू. टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे. मुख्य आरोपीने 200 कोटी रुपये परदेशामध्ये पाठवल्याचा संशय. सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये सैफच्या घराच्या झाडाझडतीमध्ये आरोपी शहजादची टोपी पोलिसांना सापडली. ती टोपी विश्लेषणासाठी न्याय वैद्यक प्रयोगशाळेमध्ये पाठवली. सैफ अली हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपीला सैफच्या घरापासून सुमारे 500 मीटर अंतरावरती नेलं. भारती विला नावाच्या इमारतीत नेऊन केला तपास. एकट्या अकोला जिल्ह्यामध्ये तब्बल 16,000 रोहिंग्या बांगलादेशींनी मिळवले जन्मदाखले. किरीट सोमय्यांचा आरोप. जन्मदाखला घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी बनवण्याची मागणी. बीड प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला आज व्हीसीद्वारे बीड जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्याची शक्यता. कराडच्या पोलीस कस्टडी संदर्भात सुनावणी होण्याचा अंदाज. परळीत अनेकदा पोलिसांकडून वाल्मिक कराडला सौम्य वागणूक. अंजली दमानी यांचा आरोप. 3 जुलैच्या एफआयआरमध्ये नाव असूनही चार्जशीटमधनं नाव वगळलं असल्याची दमानी यांची माहिती. संतोष देशमुखांचा मारेकरी विष्णू चाटेसारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉईस का? चाटेने बीडऐवजी लातूर कारागृहाची मागणी का केली? दमानी यांकडनं एक्सपोस्ट करत प्रश्न उपस्थित. मृत महिलेला HIV झाल्याची अफवा पसरवलेल्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात बीडच्या पोलीस अधीक्षकांकडून चौकशीचे आदेश. पोलीस कर्मचारी दोषी आढळल्यास योग्य कारवाई करणार असल्याची माहिती. मुंबई आणि ठाण्यामध्ये ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या 3 कंपन्यांवरती अन्न आणि औषध प्रशासनाचा सोमवारी छापा. 3ही कंपन्यांच्या मालकांकडे औषध विक्रीसाठी आवश्यक परवाना नसतानाही विकत होते औषधं ऑनलाईन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.